बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे। मस्साजोगचे सरपंच संतोष अण्णा देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सर्व 9 आरोपींचे एकत्र सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे। ज्या दिवशी आवदा पवन ऊर्जा कंपनीकडे खंडणी मागितली गेली त्याच दिवशी सर्व आरोपी हे एकत्र आल्याचे या व्हिडिओतून स्पष्ट होत आहे। हे 29 नोव्हेंबर 2024 चे सीसीटीव्ही फुटेज असल्याचं सांगितलं जातंय। या सीसीटीव्हीच्या रूपानं खंडणी प्रकरणातला सर्वात मोठा पुरावा मिळाल्याचं समोर येतंय। विष्णू चाटे यांच्या केज शहरातील कार्यालयात वाल्मिक कराड आले होते। विशेष म्हणजे केज पोलीस स्टेशनचे निलंबित PSI राजेश पाटील हे सुद्धा यावेळी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले सोबत या व्हिडिओमध्ये दिसत आहेत। खंडणीच्या गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराड यांनी विष्णू चाटे यांच्या मोबाईलवरून आवदा कंपनीच्या व्यवस्थापकाला 2 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप आहे। त्यावेळी खंडणी प्रकरणात हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा समजला जात आहे। समोर आलेल्या व्हिडिओत वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, कृष्णा आंधळे आणि इतर आरोपी एकत्र असल्याचं दिसून येतंय। दुपारी 12 वाजताच्या दरम्यानचा हा व्हिडिओ आहे। विष्णू चाटे यांच्या कार्यालयातील हे सीसीटीव्ही फुटेज पोलीस तपासात आता समोर आले आहे। दुपारी 12 वाजता सगळ्या आरोपींनी एकत्रित बसूनच विष्णू चाटे यांच्या मोबाईलवरून आवदा कंपनीच्या अधिकाऱ्यांना फोन करून वाल्मिकांना बोलणार असल्याचं त्यांना सांगितले। त्यानंतरच त्याच फोनवर खंडणी मागितल्याचा आरोप आहे। पोलीस FIR मध्येही असाच उल्लेख आहे। केज तालुक्यातील मस्साजोग गावात आवदा कंपनीचा प्रकल्प सुरू आहे। या प्रकल्पाकडे वाल्मिक कराड आणि त्यांच्या गँगनं 2 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप त्यांच्यावर केला आहे। त्यातील 50 लाख रुपये निवडणूक काळात दिले गेल्याचंही भाजपचे आमदार सुरेश धस म्हणाले। तसेच उर्वरित रकमेची खंडणी मागण्याकरता ज्यावेळी वाल्मिक कराडची गँग गेली तिथेच सुरक्षा रक्षकांशी त्यांची बाचाबाची झाल्यानंतर संतोष देशमुख यांनी मध्यस्थी केली। त्यांचे भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला। पुरावे म्हणून व्हिडिओ काढून घ्या असे म्हटले। संतोष देशमुखवर हात उचलल्यानंतर त्यांनी देखील समोरच्याला 1-2 मारलं। आपल्या खंडणी प्रकरणात मध्यस्थी केल्याचा राग, त्यातली त्यात प्रतीक घुलेचा वाढदिवस त्याच दिवशी होता। आपल्या वाढदिवसाच्या दिवशी आपला अपमान झाला असा राग मनात ठेवून वाल्मिक कराडच्या त्या पूर्ण गँगनं सरपंच संतोष देशमुखची हत्या केली। खंडणी आणि खून प्रकरण एकमेकांशी जोडले असल्यानं दोन्ही प्रकरणाचा तपास CID आणि SIT मार्फत आता केला जात आहे। खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड तब्बल 15 दिवसांनी पोलिसांच्या समोर शरण झाला। त्यानंतर 14 दिवसांच्या पोलीस तपासात खंडणी आणि खून प्रकरणात त्यांचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला। त्यानंतर त्यांच्यावर खुनाच्या कटात संशय असल्याचा कलम आणि मकोका अंतर्गत कारवाई देखील करण्यात आली। सध्या वाल्मिक कराडची रवानगी छत्रपती संभाजीनगरच्या हर्सुल तुरुंगात करण्यात आली आहे। वाल्मिक कराडचे जे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी धनंजय मुंडेवर आता निशाणा साधला आहे। वाल्मिक कराडच खरा गुन्हेगार आहे। पोलिसांसोबत हात मिळवणी करून खंडणी वसुली या सीसीटीव्ही फुटेजद्वारे उघड झाली आहे। तसेच ती खंडणी नव्हती, तो इलेक्शन फंडासाठी मागितलेला पैसा होता असा दावाही जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे। वाल्मिक कराड छोटा आका, जितेंद्र आव्हाड वाल्मिक कराड छोटा आका आहे। धनंजय मुंडेंनी उघडपणे वाल्मिक कराड माझा खास माणूस आहे असं सांगितलं होतं। त्यामुळे धनंजय मुंडेचा राजीनामा घ्या, अजून किती पुरावे द्यायचे। धनंजय मुंडे यांनी उघडपणे वाल्मिक कराड निलंबित राजेश पाटीललाही अजून अटक का नाही केली? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस कोणता मुहूर्त शोधताय असा सवाल देखील जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे। सदर माहिती अतिशय धक्कादायक आणि अविश्वसनीय आहे। हे सर्व पुरावे असतील तर निश्चितपणे आरोपी कोणीही असो
त्याची गय केली जाणार नाही. संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना न्याय दिला जावा. पुरावा नाही असं म्हटलं जात होतं. आता पुरावे समोर येत आहेत, त्यामुळे या पुराव्यांसोबत छेडछाड केली जाऊ नये याची काळजी घेणं गरजेचं आहे, असं ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सांगितलं. तसंच आवदा कंपनीमध्ये वाद होतो, यावेळी गावातील अनेक लोक देखील त्या ठिकाणी उपस्थित असतात. मग त्यावेळी हे लोक देखील उपस्थित असतील असं गावातील लोक आतापर्यंत बोलली का नाही? लोकांवर कुणाचा दबाव होता का, असा सवालही सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला. आता तुम्हीच सांगा मित्रांनो, तुम्हाला संतोष देशमुख हत्या प्रकरणात काय वाटतं? खरा गुन्हेगार कोण आहे? पुरावे अजून पाहिजे की यातच सगळं स्पष्ट होतंय? एका निर्दोष व्यक्तीचा अपमानापायी खून करणं कितपत योग्य आहे? कॉमेंट करून नक्कीच सांगा. आणि संतोष देशमुख यांना न्याय नक्की मिळेल अशी देवाकडे प्रार्थना करा. चला, व्हिडिओला एक लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन माहितीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. सत्यमेव जयते.